ह्या रस्त्याच्या कामात अनेक अडचणी आल्या. कधी नदीचे प्रश्न, कधी रस्त्याच्या हद्दीवरून वाद, न्यायालयीन प्रक्रिया, काम सुरू व्हायचं आणि पुन्हा थांबायचं. एक वेळ अशी आली की बाजारपेठ ओस पडली, लोकांना हा रस्ता टाळायला सुरुवात केली. पण आता परिस्थिती बदलते. नाना रोडच्या मजबुतीकरणाचे 2 टप्पे पूर्ण झाले आहेत. सध्या पोलीस मुख्यालय ते पंढरीचा भाग आणि पुढे मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळायला सुरुवात झाली आहे. आता रस्ता मजबूत केला जात आहे, वाहतूक पुन्हा सुरळीत होत आहे, लोकांचा विश्वास परत येतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रस्ता आता खड्ड्यामधून विकासाकडे वळतोय. या रस्त्याच्या सुधारणामुळे प्रवास सुरक्षित होईल, वेळ वाचेल, बाजारपेठ पुन्हा सक्रिय होईल, विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठा फायदा होईल. अजून काही भागांचं काम बाकी आहे आणि स्थानिक नागरिकांची एकच मागणी आहे, उर्वरित टप्पा लवकर पूर्ण व्हावा. कारण 7 वर्षांची वाट पाहिल्यानंतर आता पूर्ण बदल पाहायची वेळ आली आहे. या व्हिडिओमधील माहिती न्यूज रिपोर्टवर आधारित असून त्यानुसार ग्राउंड अपडेट देण्यात आला आहे. तर धानोर रोडचा हा 7 वर्षाचा प्रवास खरंच आता सुखाच्या प्रवासात बदलणार आहे का? तुम्हाला काय वाटतं? उर्वरित काम लवकर पूर्ण होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमधील असेच विकास अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण माझं बीट सिरीजमध्ये अजून खूप मोठे बदल दाखवणार आहेत. मी रोहन, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.